रायगडावरील वाघ दरवाजा. वाघ दरवाजा म्हणजे महाराजांच्या दूरदर्शीपणाचे उदाहरण. किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तशाच चोरदंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दिंड्या व चिरून टाकाव्या. जुल्फिकार खानाने जेव्हा 25 मार्च 1689 मध्ये गडाला वेढा घातला, तेव्हा 5 एप्रिल 1689 मध्ये राजाराम महाराज याच दरवाजाने निसटून प्रतापगडावर गेले. या व्हिडिओमध्ये आपण वाघ दरवाजाला कसे जायचे हे बघणार आहोत. होळीच्या माळावरून नगरखान्याकडे जाताना डावीकडे खाली उतरण्यास पायऱ्या आहेत. येथूनच आपला वाघ दरवाजाचा प्रवास चालू होतो. समोर वाड्यांचे अवशेष, तर तेथे व्याडेश्वराचे मंदिर आहे. दोनच मिनिटे चालल्यावर पुढे आल्यानंतर ही जी उजवीकडची वाट आहे ती रायगड रोपवेकडून येते आणि ही वाघ दरवाजाला जाण्यासाठी आपल्याला डावीकडून पुढे जायचे. येथे अजून एका वाड्याचे अवशेष आहेत. आपल्याला ह्या पायवाटेने खाली जायचे. समोरचे हे व्याडेश्वराचे मंदिर, तर खाली जो तलाव आहे तो आहे कुशावर्त तीर्थ. पहिले व्याडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ. वाडेश्वराचे दर्शन घेऊन मी आता माझा वाघ दरवाजाचा प्रवास चालू ठेवणार आहे. आणि वाघ दरवाजाला जाण्यासाठी आपल्याला येथून हे कुशावर्त तलावाची जी ही भिंत आहे त्याच्या बाजूने तेथून उतरून त्या बाजूने त्याचं खाली जायचं. वाघ दरवाजाचा हा रस्ता पूर्णपणे उताराचा आहे. वाघ दरवाजाला जरी मी ह्या पायवाटेने जात असलो तरी येताना मी ह्या पायवाटेने वरती न येता समोरील डोंगर सोडून 12 टाके येथे जाऊन सरळ जगदीश्वराला जाणार आहे. अनेक छोट्या छोट्या पायवाटा अशा ह्या बाजूला जात आहेत, पण जी मेन ठळक पायवाट आहे त्या पायवाटेनेच पुढे जावे.
आपण जो डोंगर उतरून चाललोय आणि समोर जो डोंगर आहे त्याच्यामध्ये तेथे बरोबर वाघ दरवाजा आहे. ह्या झाडावर वाघ दरवाजाला जाणारा बोर्ड लावला आहे. व्याडेश्वर आणि कुशावर्त तीर्थापासून फक्त 5 मिनिटे खाली उतरल्यानंतरच तेथे वाघ दरवाजावरचा आपला भगवा ध्वज दिसत आहे. थोडीशी पायवाट ही फिरून चाललेली आहे. तिथून असं जाऊन तिथून खाली उतरून आपल्याला तसं दरवाजापर्यंत पोहोचायचं. आणि फक्त 10 ते 15 मिनिटे चालल्यानंतरच मी वाघ दरवाजापर्यंत येऊन पोहोचलो. आणि जसे की रायगडावर इतर ठिकाणी भरपूर गर्दी असते, पण इथे माझ्याशिवाय आत्ता कुणी नाही आहे. समोरील पोटल्याच्या डोंगरावरून ब्रिटिशांनी 4 मे 1818 मध्ये रायगडावर तोफांचा मारा केला. त्यावेळी रायगडावर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी वाराणसीबाई होत्या. इंग्रजांनी वाराणसीबाईंना किल्ला सोडण्याचा इशारा दिला, पण त्यांनी नकार दिला. 4 मे 1818ला 4 वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला. रायगडावरील एक घर व धान्याचे कोठार फक्त शिल्लक राहिले होते. 10 मे 1818ला रायगडावर कर्नल प्रॉथरने ताबा घेतला.